ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज माता कलिसिया ख्रिस्त राजाचा सण साजरा करत आहे. आणि हा सण आम्हाला आठवण करून देते की येशू आमच्या जीवनाचा राजा आहे. तो फक्त आमचा उद्धारकर्ताच नाही, तर संपूर्ण जगाचा तो राजा आहे. आणि युगाच्या शेवटी न्यायाच्या दिवशी जेव्हा तो सिंहासनावर बसून येईल, तेव्हा तो संपूर्ण जगावर राज्य करील. आणि तो अधिकाराने अधिकाराने सर्व जिवंत झालेल्या, पुनरुत्थित झालेल्या लोकांना अधिकाराने त्यांच्या त्यांच्या फळाचे तो वाटणी करील. ज्यांनी सत्कर्म केलेला आहे त्याला तो स्वर्गामध्ये पाठवील, आणि ज्याने दुष्कर्म केलेले आहे त्याला तो नरकामध्ये टाकेल. आणि म्हणून हे न्याय करण्याचा अधिकार येशूला दिलेला आहे. आणि म्हणून तो खरोखर राजा आहे. आणि म्हणून हे राज्य तो साबित करण्यासाठी ह्या जगामध्ये आला. आणि येताना त्यांनी स्वर्गाचे राज्य त्यांनी घोषित केले. आणि स्वर्गाचे राज्य घोषित करताना सर्वात आधी त्यांनी म्हटलं, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. प्रियजनो, स्वर्गाचे राज्य, येशूचे राज्य हे स्वर्गाचे राज्य आहे. येशूचे राज्य क्षमेचे राज्य आहे. म्हणून प्रभू म्हणत आहे, पश्चाताप करा, पश्चाताप करा आणि क्षमा मिळवा आणि स्वर्गराज्यामध्ये प्रवेश करा. खरोखरच प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही स्वर्गाचे राज्य आम्ही शोधावं म्हणून शिक्षण देण्यासाठी प्रभू येशू आला. आणि आमचे राज्य स्वर्गाचे राज्य आहे हे आम्हाला दाखवण्यासाठी आला. आणि म्हणून प्रभूनं आम्हाला स्वर्गराज्याविषयी शिकवलं. आणि खरोखर येशू आमच्या जीवनाचा राजा आहे. तर तो कसा राजा आहे? तो शांतीचा राजा आहे, तो क्षमेचा राजा आहे, तो दयेचा राजा आहे, तो विनम्रतेचा राजा आहे. त्याने आमच्यावर प्रेम केले, आम्हावर दया केली, आम्हाला दया शिकवली. त्याने क्षमा केलं, क्षमा करणं शिकवलं, आणि प्रेम केलं आणि प्रेमामध्ये राहणं शिकवलं. आणि म्हणून तो प्रेमाचा राजा आहे. आणि प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्याचे सिंहासन एक मोठी कुर्सी नाही, तर त्याचं सिंहासन क्रूस आहे. त्या क्रूसावर त्याने आपला प्राण अर्पिला आणि त्याच्यावर विजय मिळवला. आणि त्या विजयासह त्यांनी घोषित केलं की खरोखर तो एक राजा आहे. त्याचा मुकुट सोनेरी मुकुट नाही, तर त्याचा मुकुट काटेरी मुकुट आहे. आणि त्याचे वैभव त्याचा अधिकार चालवून त्यांनी साबित केले नाही. सैन्याने किंवा शस्त्राने त्यांनी लढाई केली नाही, आणि त्यांनी न्याय करून त्याने जिंकला नाही, तर त्यांनी आमच्यावर शांततेनं, समाधानाने आणि प्रेमानं आपले राज्य त्यांनी चालवलं आणि आम्हाला शिकवलं. ह्या जगावर आम्ही विजय मिळवायचा असेल तर आमच्या मनामध्ये विनम्रता असावं, आम्ही सेवक बनावं, आम्ही मोठं होऊ पाहतो तर आम्ही लहान बनावं, आम्ही राजा होऊ पाहतो तर आपण सेवक बनावं, अशी त्यांनी आम्हाला शिकवण दिली. आणि त्याची शिकवण खरोखर आम्हाला शांतीचा अनुभव देते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला येशूला आमच्या जीवनाचा राजा म्हणून स्वीकार करत असताना त्यांनी शिकवलेले गुण, त्यांनी शिकवलेली त्याचे आज्ञा आपण पाळणे आणि स्वीकार करणे फार गरजेचं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही त्याच्या राज्याचे सदस्य होण्यासाठी आम्ही त्याच्या गुणाने भरून गेलं पाहिजे. प्रेमाने, शांतीने, दयेने, क्षमेने, नम्रतेने आपण भरून गेलं पाहिजे. आणि त्याच्या राज्याचे सदस्य होण्यासाठी आम्ही परमेश्वराची इच्छा पूर्ण केली पाहिजे. आणि विशेष करून आम्ही प्रार्थनामय जीवन जगल्याने आम्हाला येशूच्या राजाचा अनुभव होतो. आणि आमच्या प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये येशूचे राज्य प्रस्थापित होण्यासाठी येशूचे गुण आपण अनुसरण करावं. आणि सर्वात महत्वाचा गुण म्हणजे
येशूने आम्हाला प्रार्थना करणे शिकवले आणि त्या प्रार्थना करताना आम्हाला देवाचा संबंध आम्हाला जोडून देण्यासाठी शिकवले. आणि आम्हाला प्रार्थना करताना आम्ही देवाला, परमेश्वराला आपला पिता मानण्यासाठी, तो पवित्र पिता आहे, त्याचे नाव पवित्र मानले जाव असे म्हणणे आम्हाला शिकवलेलं आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आम्ही प्रार्थनामय जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. रोज आपण प्रार्थना करूया. कौटुंबिक जीवनामध्ये आपण प्रार्थनामय जीवन जगूया. प्रार्थनाचं जीवन, प्रार्थनाची सवय लागून आपण देवाच्या राजाशी एक होण्याचा आम्ही प्रयत्न करूया आणि त्याचे राज्य आपण स्वीकार करूया. खरोखर तो आमचा राजा आहे आणि त्याचे राज्य आमच्या जीवनामध्ये येण्यासाठी त्याची शिकवण आपण स्वीकार करूया आणि त्याच्या शिकवणीनुसार आपण चालूया. त्याच्या नियमानुसार जीवन जगण्यासाठी प्रयत्न करूया आणि देवाचे राज्य आमच्यामध्ये यावं म्हणून आपण प्रार्थना करूया. खरोखर तो आमचा राजा आहे आणि त्याचा राजा म्हणून स्वीकार करण्यासाठी त्याचे गुण आमच्या जीवनामध्ये आपण स्वीकार करूया, प्रार्थना करूया आणि त्या गुणानुसार आपण आपले जीवन जगूया.